बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये गणेश काळे हत्या प्रकरणी आता आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जात आहे। बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाली असल्याची सुद्धा माहिती आता मिळते। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलाय। टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाली होती। गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि आमिर खान, मयूर वाघमारे, स्वराज वाडेकर, अमन शेख, अरबाज पटेल आणि इतर 2 अल्पवयीन आरोपींची सुद्धा या गुन्ह्यामध्ये नाव आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कालच्या या सगळ्या गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडालेली होती। पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झालाय का असं सुद्धा चर्चा समोर येत होत्या आणि अखेर आता हेच कारण काहीसं स्पष्ट केलं जात आहे। अनेक आरोपींना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांवरती नेमका आता पोलीस काय तोडगा काढतात, पोलीस कसा तपास करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, जसं मी तुला काल सुद्धा म्हटलं होतं की ही गँगवॉर पुन्हा एकदा पुण्यामध्ये उफाळून येतोय का? टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, काय माहिती आहे? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। हे सगळं टोळीगतून झालेलं आहे आणि पुणे पोलिसांनी या सगळ्यामध्ये जे आहे ते बंडू आंदेकर असेल किंवा कृष्णा आंदेकर असेल यांचा देखील या सगळ्या गुन्ह्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि आज सकाळी जे आहे ते अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या सगळ्यांना जे आहे ते कोर्टात हजर केलं जाणार होतं। सुट्टीच्या कोर्टामध्ये या सगळ्यांना आता थोड्या वेळापूर्वी हजर केलेले आहे आणि साधारणतः 9 राऊंड जे आहेत ते फायर करण्यात आलेले आहेत आणि कोर्टाने मोठ्या प्रमाणात मारहाण जे आहे ते जीव घेण्याच्या हेतूनेच गणेश काळेवरती केलेली होती। हे पुणे पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी आणि सरकारी वकिलांनी सांगितलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यामध्ये 2 वाहनं जी आहेत ती वापरलेली होती। त्यातलं एक वाहन जे आहे ते तिथेच टाकून हे सगळेजण पळाले होते। अगदी एका गाडीवरती हे 4 जण जे आहेत ते हत्या करून पसार झालेले होते। ते दुसरं जे वाहन आहे ते पुणे पोलिसांना ताब्यात घ्यायचं आहे। त्यामुळे या सगळ्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडी जी आहे ती मिळावी अशा प्रकारची मागणी पुणे पोलिसांनी कोर्टासमोर केलेली आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। अद्याप कोर्टाची ऑर्डर आलेली नाही। त्यामुळे आता कोर्टाच्या ऑर्डर नंतर या सगळ्यांना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि या सगळ्यामध्ये वापरण्यात आलेले कोयते असतील किंवा पिस्टल जे आहे ते सापडलेले आहेत, आणखी काही पिस्टल त्यांच्याकडे होते काय, देखील तपास पुणे पोलिसांना करावा लागणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब ही देखील आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर असेल, कृष्णा आंदेकर असेल आणि आमिर खान ज्याच्या टोळीच्या माध्यमातून हा सगळा खून केलेला आहे, या 3 जण जे आहेत ते जेरबंद आहेत, जेलमध्ये आहेत, कारागृहामध्ये शिक्षा भोगतायत। या सगळ्यांची पुन्हा एकदा जी आहे ती रवानगी कोंढवा पोलिसांकडे द्यावी लागेल, तर हा तपास जो आहे तो होऊ शकणार आहे। त्यामुळे या सगळ्याबाबत काय पावले जे आहेत ते आगामी काळामध्ये उचलली जात आहेत आणि या 3घांना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।